हरिः ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं पुंसां महापातकनाशनं वाल्मीकिगिरिसम्भूता श्रीरामाम्बोनिधिसंगता श्रीमद्रामायणी गंगा पुनाति भुवनत्रयम्। वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही मंतरेन कैकेयीक दुर्बोधन दिवचे पळयतरसचे तशी कैकेयी मंथरे सांगता कैकेयी रामाक राज्य मेळ्ळ्यार भरताक मेळ्ळ्या वरीची रामू तागेल भामडाल वयर मस्त मोग आसतलो चंद करून पळोवन घेता तो म्हूण म्हणटना ती मंथरेक बरी जाळ येतकय ती सांगता तूं मूर्ख तुका हांव कसल बरेपण म्हणून सांगल्यार तूं त्या मना व्हरना तुगेले चांगपण खंयच्यान तस म्हूण म्हळेलें तुका गोतना तुका पळय आज कसलें हांव सांगील मना वचना न्हू तुका एक पंत रामू राय जावो मागीर तुका कितली दुख्ख आसा म्हूण कळटा पळय। राम राय जाता फाई रामाक चेडूं जाता ताकाच युवराज पट्टाभिषेक जाता तुगेल भरताक कडेर थंय राज्य वंश मेळटवे ना न्हय रायाले पुराय चेडवांक राय जावचें जातवे ना न्हय तशें जावन कैकेयी मालगड पुताकची राज्यभार दिवचे पक्कनी मालगड पुतू चांगुना चवतಕ್ಕ राय जावची तसल सामर्थ्यक ना म्हूण जाल्यार मात्र विंगड चेडवांक राज्यभार दिताचे हांगा रामू समर्थ म्हूण तुकाय गोत्तस म्हणटना आजी रामू फाय रामाल चल्लो अशी तशी म्हूण तुगेल पुताक कडेर ती राज्य सुख मेळयना तुगेल एक चांगा कसं की सांगता म्हणून लेखना नशी तूं म्हाका बुद्धी शिकोवच्या पळयतरस आसो तुगेले सवती म्हळ्यार तुगेले व्हडलीक सर्व राज्य तिगेल पुत्ता मेळ्ळू राजा माते म्हणलेले एक बिरुदू मात्र न्ही तिकाच एक नमने रायाला आम्मा म्हूण म्हळेले एक गौरव सकड तिका मेळो शूर जातना तुका कसं जत म्हणून गोतसवे ना न्हय त्या विशयी हांव तुका सांगले कडलो तूं म्हाका भारी एक गळ्याचे हार काडून दिवचे येता तूं तुका कसलें गोतना एक हांव तुका सांगत्या ध्रुवम तु भरतं रामः प्राप्य राज्यम अकंटकम देशांतरम नाययिता लोकांतरम अतापि वा एक मात्र गॅरंटी निश्चय विषयी कसले म्हण रे रामाक पक्कनी राज्य मेळ्ळें म्हूण जाल्यार रे तो भरताक केकय देशात कोणे कडेन वच्चेक सोडयचना पक्कन दाणा इल्यार येस पळय ताका सीदा परलो का पेटयतलो तशें जावन आनेक तुगेली चूक कैकेयी सानपणें दुखून तुगेल भावंडाले गीची त्या भरता होड जेवच्या पेटयले तशें जावन दशरथाक रामा वयरी मस्त मोग घेवच्या शूर जालें भरताल वयरी मोगू ना जाल्ले केन्नाय पळ तूं लागीशील जनाल वयरी मोग चड हें प्राणींकय तशीची रुखांकय तशीची ती सांगतरस रुखाक तशीची कसं न्ही म्हूण म्हळ्यार आतां पळय बाली खंयकी जिल्ल बालीक खंयकी येशील रूख आश्रय दितवे ना न्हय लागीशील बालीक न्हय आश्रय दिवचे तशी भरत हांगा आशिल्ली जाल्यार रायाक भरताक राज्य दिवका म्हूण दिसतशील कितकी ना मे भरताले प्रितीचे शत्रुघ्न हांगा आशिल्ले जाल्यार भरता न्याय जेवचे सोण आशिल्लो आतां ताकाय भरताल वटू धूर पेटयला लक्ष्मणू रामाक मोग करतलो तो काय तुगेले भरताले पक्ष राबना तशें जावन तुका आनी कसले करूं जायना लक्ष्मण लागीशील देखून
रामाक भरताल निमती कसले अड्डेवच्या सोणात तशी उडगास असो रामाक लक्ष्मण रक्षण करता लक्ष्मणाक राम लक्ष्मण रक्षण करता तांगेलांतू भारी प्रीती असतं तशें जावन लक्ष्मण आनी रामाल विशयी सोडी जाल्यार लक्ष्मणाक राम कसले करीश ना जाल्यार भरताक रामय चुकी करता तूं लेकून का म्हणून सांगता तशें जावन उडगासू आसूं तुगेले पूतू आतां कसो जेता म्हळ्यार केकई राजधानींत आसनो थंय देखून सीदा रानाक वता तो हांगा येवचें नाका ताणें कित्याक म्हळ्यार ताका हांगा न्ही अपाय आस रामाल निमती जेवो लक्ष्मणाल निमती जेवो तशें जावन ताका राज्य नाका म्हण जाल्यार तूं ताका हांगा आपो का म्हळ्यार आशी सोडी म्हूण ती सांगता आनी म्हणटा अशी बिनी जाली म्हण जाल्यार तुगेले व्हडली ती कौसल्ये ती चांग जाता एकच वेळे भरताक बिनी हें राज्य मेळ्ळें जाल्यार तुगेले पूत रामाक शत्रू जाता आशिल्लो न्हय तशीची आतां रामा अभिशेक जाल्ली म्हण जाल्यार रामाक भरत शत्रू जाता आतां एक उपाय तुगेलो आसूच कसो म्हळ्यार रामाले अभिशेक राबय आनी तुगेले पुताक रक्षण करून घे म्हूण ती सांगता दर्पात निराकृता पूर्वं तया सौभाग्यवत्तया राममाता सपत्नी ते कथम वैरम न यातयेत तूं उडगास आसवे तुगेले बामूण दशरथ तुगेले येंतपुर आसता तुका मस्त मोग करता म्हणलेले एक बलान दर्पान अहंकारान तूं मस्त तिरस्कार केला कोणाक कौसल्येकय सुमित्रेकय आतां ती रामाक अभिशेक जाल्ले म्हण जाल्यार ती राजमाता जेतना तुगेलो तो दर्पू अहंकार तिका बाद दिलेलोच पळय ती ते वापास तुका मातशें दिना शिरप्त म्हूण लेखला तूं तशी आत्मकामा सदा चंडी क्रोधना प्राज्ञमानिनी अरोगा चापी मे माता कैकेयी किमुवाचः भरतान सांगचे आस कसं म्हळ्यार कैकेयी स्वभावत स्वार्थीकय ती कोपिश्टिकय मस्त तिका दर्प आसा अहंकार आसा तशें जावन दशरथ तिका मस्त आदर दिता कित्या म्हळ्यार ती गेले वैरसूची प्रीती न्ही त्या ती कोपिश्ट बायल कोपल्यारीक आनी की घरा कर म्हळकतीर रायो तिका मस्त मोग करता आशिल्लो तें तिणें दुरुपयोग केलेले तशें जावन तिका एक आंगान तो असुरावेश पाप तिणें मस्त दुरुपयोग केलेले विंगड जेन्ना दर्प दाखयली त्या पापान तिगेल्या आंगान तो असुरावेश आयले तशी अभिशेक तिणें राबोवच्याक कारण जाल्लें म्हूण सांगून मध्वाचार्य सांगताची यदा हि रामः प्रतिमीम अवाप्स्यति प्रभूतरत्नाकर शैलपत्तनां तदा गमिष्य अशुभम पराभवम सहैव दीना भरतेन बामिनी तूं रामान राय जाल्ली म्हूण जाल्यार तूं भरता लोट रानाक वतली विंगड कसले ना तुका तशें जावन आतां कसल कोरका रामाक वनवास मेळका तुगेले भरताक राज्य मेळका कसल कोरका म्हूण तूंच पळय म्हूण म्हणटना मंत्रेन उपदेश दिल्ले जाल्यार त्या वेळार तिका कैकेयीक रामाल वयर कोप येतात येवन तिगेले तोंड तांबडे जाता ती कोप येवन मंथरेल्या निमगीत मागीर वपास पळय हांगा मंथरे हांतू येद्द उलतय विष्णू निंद केले तिणें रामा निंद केले म्हळ्यार विष्णू निंद केले आतां कैकेयी इतले वेळ थंय न्हू आशिल्ली ताका पण रामाल वयर कोप येयली ताका म्हळ्यार कोण परमात्माल निंदी करता की तांगेलांतू कशी असुरावेश आस तशीची परमात्माल निंदे आयकता आयकलेले जनाल आंगांतूय असुरावेश जेवची म्हणूच तशी आतां कैकेयीक असुरावेश जल्लेची हिगेले दोनी सर्ग पुर्ती हाजी पडले 2 सर्ग पुर्ती विष्णू निंद ती आयकल न्हय तशें जावन तिका एक नमने कोप येवच्याक असुरावेश येवन क्रोध येवच्या सुरू जाले भायर दुर्बोधन करच्याक मंतरस जाल्यार कैकेयीलांतू अनेक असुर स्त्री प्रवेश करता म्हूण सांगून तात्पर्य निर्णयांतू ब्रह्मदेवान रामाले सांगचे आस तथापि सा यदवेशाच्चकार त्वय्य शोभनम निकृतिर्नाम साक्षिप्ता मया तमसी शाश्वते कैकेयी ब्रह्मदेवान सांगचे तात्पर्य निर्णया भितर कैकेयी भरताल तसल एक सत्पुत्रा जन्म दिलेली निजावन ती नरक भाजन न्ही
तीण नरका वच्चाक ना जाल्यार तिका निकृती म्हळेले कसुर स्त्रीले आवेशान रामाभिषेक राबयला न्हय तशें हांव न्हू कैकेयीक कसले आमी एक तामस लोकांक तमोयोग्य लोकांक पेटोवचे ना जाल्यार तिगेल्या आंगांतले निकृतीक तमोयोग्य लोकांक हांव पेटयलां म्हणून ब्रह्मदेवान सांगचें आसा मुखारी तात्पर्य निर्णयांत मेळटा हें तशें हांव न्हू आमकां दिसता भायर आतां असुरावेश जालेले मंत्रलंत म्हणलें की जाल्यार कैकेयीक त्या मटा रामाल वयर कोपेचें कारण जाल्लें कसं लेका म्हळ्यार तिगेल मनय मलीन जालें विष्णू निंदा आयकून मलीन जाल्यार तेन्नाच तोचे वेळ पळोवन निकृती म्हळेलो असुर स्त्री कैकेयी लांगांत तिणें प्रवेश केले की तशी तिका मलीन बुद्धी मलीन जाली तिगेले जाल्यार तितली जाल्यार रामाभिषेक राबोवची कशी म्हूण तिची जेवण आलोचना करूं वचना मंतरेन सांगका पडली तिका दासी भुतवा विलुंप दासी जावन रामाभिषेकाक विघ्न करी म्हूण सांगून दिला तिका ब्रह्मान वर तशें जावन मंतरेक मात्र कळटा ते कशी राबोवका म्हूण सांगून ती उपदेश करता ही आयकता तशी दशरथानय सांगोस निकृती म्हूण म्हळेले एक आवेश जाल्ला तिगे लांगांत म्हूण एकस्या खलु कैकेय्याः कृतेयं किद्यते जनः स्वार्थे प्रयतमानायाः संश्रित्य निकृतीं द्विमां म्हूण दशरथान सांगचें आसा तेदन कळटा तिगे लांगांत निकृती आविश्ट जाल्ले म्हूण तशी त्या वेळाक ती सांगतकी मंत्र लेगी इतली सकडी तिगेल मनान त्या निकृती असुर स्त्रीन प्रवेश करून तिगेल मना वयर प्रभाव केलो न्हय ती सांगता आसा हांव आजी आत्ताच रायाले सांगून रामाक रानाक पेटयता आमगेले भरताक युवराज अभिषेक जेवची तशी करता इदम तू इदानीम संपश्य केनोपायन मंतरे वय तू सांगल्यावर इतली पुरे करता जाल्यार कशी कोरयेत भरताक राज्य मेळका न तू रामा कथंचन रामा मेळून नज तरी कशी कोरयता म्हूण म्हणटना ती कैकेयीक मंथरे सगळो दीस मनांत तिगेल पाप मंथन तर सुचे ती रामाभिषेक राबोवची कशी म्हूण म्हळेले उपाय कैकेयीक सांगून दिता हंत इदानीं प्रवेक्ष्यामि कैकेयी श्रूयतां च मे यथा ते भरतो राज्यं पुत्रः प्राप्स्यति केवलम अभा तुक एक चांग बुद्धी येईल की आतां तुका सांगता हांव कसो करता म्हणून उपाय तुगेल पूत भरताक राज्य मेळचें रामाक मना वचे तशें जेवचें कसो उपाय म्हूण हांव तुका सांगता उडगासो करी एक पंत तुका एक विशय तुगेल जिवनांत तो जाल्ला उडगासच की तुका की उडगास आसून उडगास नातल्या वरी करता जाल्यार हांवें न्हू तुका पुराय आतां उडगास करून दिवका जेव हांव तुका उडगास करता कसो म्हूण हांव सांगचें आयक आनी सम उडगास करी म्हणटना ती सांगता कसं न्ही तें कसं म्हूण सांग म्हाका ती सांगता म्हणटरे फुडें देवासुर युद्ध जालेलें वयवे तेदना देवराज इंद्राक सहाय करचे खातीर विंगड राजर्षी रायाल वटू तुगेले बामणाकय आपयतना तुगेल बामण तुका तागेले वटू घेवन चमकलो उडगास आसवे त्या वेळार तुमी दोग जनय दक्षिण दिक्काचे दंडकारण्यांत वतात युद्ध करूं थंय वैजयंत म्हळेले एक नगर थंय तेमीध्वज म्हळेले एक राक्षस आशिल्लो उडगास आसवे 100 इति ख्यात शतमायो महासुरः ताका 100 आसूर मुणी म्हणटा आशिल्लीची 100 गटल्यान माया युद्ध करूं ताका गुत्तस तो कितले देवतेन युद्ध केल्यार पराजीत जायना देवेंद्राल वैरी आक्रमण करता त्या वेळार रात्रीचे देव सैन्यांतूल योधान न्हिदोन विश्रांती घेतना युद्ध करून आसतात सकाळचे विश्रांती करतना त्या वेळाक राक्षस तांकां निद्दांतू संहार करता आशिल्लीची त्या वेळार दशरथूय तशीची युद्ध करून तांकां ते बाणांनी लागून ताकाय शस्त्रां लागून घाय जाली की त्या वेळाक तूं तो बोट चुकून पडलेलो तेन्ना तूं ताका युद्धरंगा दुखून भायर व्हरून रक्षण केलें उडगास आसवें मात्र न्ही रात्रीची पुरे जागरण बैसून त्या राक्षसान ताका मारना नशी पळयल उडगास आसवें म्हूण म्हणटना ती उडगास करता कैकेयी न्ही तिका इतनीम ते शिरायाक रक्षण करूं जाल्यार राक्षसा लागताना म्हूण म्हळ्यार तिका एक ऋषीन एक मंत्र उपदेश केलेलो की तुगेल बामणा तूं रक्षण करून घेता म्हणून तशी कैकेयीन त्या मंत्रा बलान दशरथा राखिलें म्हूण म्हणटाची त्या वेळार हे कैकेयी तुका उडगास आसवें रायान तुश्टेन संतोशान तेन दत्तौ
ते द्वौ शुभदर्शने तुका दोन्ही वर दिसता म्हणून वाग्दान केलेलं ताणें तू तेदन तूं त्या वर तेदन घेनी म्हाका त्या वर केदन जाय म्हूण दिसता तेदन हांव त्या वर निमून घेता म्हूण रया सांगिल तुवें उडगासस वे दांड जायत म्हणलें तुका विसरला की उडगासस म्हणटना तेदना ती आलोचना करता कैकेयी ही सांगता कई म्हाका पुरे उडगासस म्हणतर सांगता हांव तुगेल वयर म्हाका मस्त प्रीत तशें हे पुरे उडगास दवरला रामाभिषेक कशी तडसूचे म्हणून हांव तुका हें सांगलें आतां तुका दोनी वर मेळ्ळेलें आसा ते तूं निमगिनी आतां तूं निमगू येत न्हय ते दोनी वर कसलें तौच याचस्व निमगी तू तागेलागी भरतारंभ याचस्व दशरथाला निमगी भरतस्य अभिषेचनम भरताक राज्याभिषेक जेवका प्रव्राजनम च रामस्य त्वं वर्षाणि चतुर्दश राम 14 वर्ष काल वनवास कोरो म्हूण सांगून दोन वर निमगी तागेलागी इत्याक म्हूण म्हळ्यार 14 वर्ष इत्या निमगेले म्हणतरेन म्हळ्यार 14 वर्ष म्हळ्यार 1-2 न्हय ते सुमार काळ जालो त्या वेळार हांगा रामाक जन पुरे विसरता म्हणून ती गेला आलोचन भरताल वैरीची तांकां पुरे प्रीत येता राम कोण म्हणून विसरून वता म्हूण सांगून ते आलोचनेर ती सांगता 14 वर्स रामा वनवास जायी म्हूण निमगी म्हूण आनी तेव्हाय उपाय शिकून दिता तूं उठा अशी बसल्या जायना तूं एक मलिन वस्त्र न्हेसून तुगेलो क्रोधागार म्हळ्यार कोपा घर आसना मागीर थंय बस आनी जोर कोपयला म्हूण नटन करी आनी थंय हांतलार न्हिदो नुका बरी नेलार न्हिदो का तुवें राय हाका थंय येवची तशी हांव करता मात्र ताण येयलो कुळ्ळे तागे लागीं गुनूय पळोव नाका तागेल्या उल्लो नुका आनी की जोर 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 रड तुका मिगेल वयर मोगू ना तशी अशी म्हूण सांगून रड ताका तुगेल वयर मस्त मोग आसा म्हाका कसले संशय ना तशें हांव तुगेल खातीर रायो दशरथू तुवें उज्यान तूं उड म्हूण म्हणल्यार उडता तितली मोग तुगेल वयर आसता का तशी तुगेल वयरी तुका कोप येवच्याकय कोपिश्टीशी आशिल्ली तुका पळोवच्याकय ताका साध्य ना तूं संतोशार आसोची आशी तागेली तशें हांव तागेले प्राण निमगेल्यार दिता तो त्या वेळाक तूं तागे लागीं कसो जायी म्हूण म्हणटना तागे लागीं केन्नाय निमगोच्यो रे भांगरा हारू मोतयां सोरू नाना रिती संपतू त्या पळय निमगू नुका ह्या पंत सांग म्हाका तूं युद्धा वेळार दोनी वर दिता म्हळ्यार उडगाससवे म्हूण निमगी ताणें वई म्हूण म्हणल्यार त्या वेळार तुका कसो वर जेवका म्हूण निमगी म्हूण हांव सांगलां पळय तेचे वर तूं निमगू का रामाक 14 वर्स वनवास भरताक पट्टाभिषेक म्हूण सांगून वर निमगू का त्या वेळाक मागीर ते पट्टाभिषेक भरता जाल्ले नंतर राम विसरून वता जना इतली तूं निमगी म्हूण सांगून सांगता मंथरे त्या वेळाक आनीक ती आलोचना कसं न्ही म्हूण म्हळ्यार राम जाता म्हणटा एवं प्रव्राजितश्चैव रामो भविष्यति 14 वर्स ना म्हूण जाल्यार राम म्हळ्यार राम म्हळ्यार पुरो जेन्ना प्रितीचो संतोश दितलो राम म्हळ्यार प्रजेंक प्रिय जातो म्हूण सांगून तशें हांव न्हू भरत शत्रुनाश आनी कोर्ण प्रजांक बारी प्रितीच्यो जाता त्या वेळाक राम वापस आयल्यार कोणेय भरताक सोणू राम राय जाय म्हूण सांगता यार आसनाची तशें हांव न्हू भरत हांच्यान सैन्य तागेले निग्रहांत दवरून घेता म्हणटना भरतान वापस ताणें भरताल्याक राज्य निमगुच्याक जायना रामाक पुरे जन विसरताची भरतूय पुराय तागेले करून घेवन जाता तो दिवच्याकय दिना म्हूण सकडी ही शिकून दिता न्हय कैकेयी भारी संतोश जातके बद मंथरेन सांगल्या वरी जाता म्हूण सांगून भारी मंतरेक नमगता आनी तिका होगळसिता मंतरेले उतरां निमती ती एक नमने तिळवळीक चुकोवन नाका जलेल कोरू शूर करता कैकेयी निजावन भारी तिळवळीकेची भारी चांगिराणी ती नानतले तिका तशी देवासुर संग्रामा वेळार युद्ध करूं वचूं जत्वे ना न्हय जाल्यार तिका हें आंगांत निकृती असुरस्त्रीन प्रवेश केलेलो देखून मंतरे भार लायक सलहे दिता म्हाका ती चांगी तिगेले उत्तर तशी हांव पालन करता अशे परीतीन लेखून जालें तशी निजावन
ती वगळसीत की त्या वेळार प्रतिमे आमी अशी खूप जाना उत्तम बुद्धी निश्चय हो म्हणतरे सगळे प्रतिमेन तसूचे खूप जास्त रे येला तू गेली इतली बुद्ध ती कोणय ना गो कुंडनी गे ಎಂಟು बुद्धी म्हण म्हणटाची तशी तुका मस्त न म्हणे बुद्धेस तशी तू सांगना ना तिल जाल्यार म्हाका रायो म्हाका न्याय करता म्हणून म्हाका उडगास येनाशिल्लें तूं एकली सोडल्यार म्हाका हें लोकान तूं मेगेल विशयी आलोचना करतलो कोण्णय नाची म्हण तशें न्ही ती म्हणटा मागीर म्हणटकय कसलें तिका भारी होगळ दिता मंतरेक न्ही जावन ती कांयच दिना जाल्यार आतां कैकेयीक ती भारी चंदिशी दिसता ती सांगता तूं कांय कुरुपी न्ही तुगेले फाटी मात्र एक गुनू जाल्यार तूं भारी चंदी तशीची तुगेल चंद पोट चंद देह तोंड कसो चंदी तूं म्हणनी सांगता रस तुगेले केस पळय कितले लायक केसू तुगेले वस्त्र पळय तूं न्हेसिले कितले लायक रेशमेचे किरगी न्हेसल्या तूं बीन एकडे तेकडे वतना एक सरोवरांत भोंवची राजहंसा बरी दिसता तशी ती सांगता 100 आसुराल विशयी म्हाका उडगास केलो न्हू 100 आसुराल आंगान तूं कितली माया आशिल्ली की म्हाका गोतना जाल्यार तुगेल्या आंगान तसो तितली माया विंगड कोणाले आंगान तसो इशना अशी पुरय ती होगळसितांनी सांगता कांय ना भरत्याक अभिषेक जायी रामू वनवासा वचको हें पळय रायलें हांव निमगीता मागीर नमे म्हाका भरताल अभिषेक जाले नंतर म्हाका पुराय राज्य कोशाचे पुराय भाग्य म्हाका मेळटा न्हय त्या वेळार जातीन च सुवर्णेन सुनिश्टप्तेन मंथरे तुगेले गुनू फाटीक हांव भांगरान चंचंद आभरण करून घालता म्हूण ती सांगता आनी म्हणटकय तुका जाय जाल सकडे हांव हें बहुमान दिता म्हणून सांगतना तिका बारीक खुशी जाता काही मंथरेक ती सांगता उठा 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 गतोदके सेतु बंधो न कल्याणी विधीयते उत्तिष्ठ कुरु कल्याणी राजानामनो दर्शय गतोदके ಸೇತುಬಂಧೋ ನ ಕಲ್ಯಾಣಿ ವಿಧಿಯತೆ ಉದ್ದ ಭರಸ್ತನ ಸೇತುವೆಂತೂ ಅಣೆಕಟ್ಟಂತೂ दरबोका उद्द अणेकट्टा दुखून होळ गेले नंतर मागीर अणेकट्ट ते बंद करले कसले प्रयोजन असवे तशी जावच्या नज्जले आत्ताच्या आतां उठ्ठा आनी रायाले जरा रोण बैस म्हूण सांगतना ती वग्गी क्रोधागारा प्रवेश करता कोण कैकेयी आनी ती पुरे आभरण काडून उड्डयता तेकडे हेकडे नेलार न्हिदतानी मंत्रले सांगता बस बस रायाला वचून सांग हांव हांगाची कोपग्रहान तूं चमकला म्हणटा कोळका नवे बस बस म्हूण सांगून सांगता त्या वेळार रामाल वैरी आनी कीची ती म्हळ्यार आतां तेकडे चमकल वापस तिगेल मन सॉफ्ट जावन रामाल वैरी मोगू ती उडगास येवच्या न्हय वापस वापस शिकून दिता उडगास असो रामराय जाल्यार तूं रान्ना वता बरता लोटू तुगेले पुताकाचे अभिषेक जावची तशी प्रयत्न करका वापस वापस तशी 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 सुरवे शिकयली बरी शिकून दिता आनी वापस ती सांगता की ती दशरथाक दशरथ तुका इतली वंचन करतवे म्हूण वापस वापस कैकेयीले जरा सांगता ती त्या वेळार कैकेयी मंतरेक सांगता बस बस तूं वचून बायल मेल्ल्या जे क्रोधागारा चमकले कसले सांग तो येता न्हू म्हाका पळोवच्याक म्हूण सांगून सांगता आनी सांगता गेल्या की केद्दोळतय भरत राज्याभिषेक जायना की तेद्दोळतय हांतलार न्हिदना अलंकार करून घेना म्हूण सांगून सांगला म्हणून सांग म्हणटा त्या वेळार ती तशीची मंतरेन सांगिल्ली बरी आंगा दुखून पुराय आभरणांनी काणू भारी दुख्ख जाल्ले बरी ती क्रोधागाराचे नेलारी न्हिदले ती तितली दुख्ख जातशी त्या वेळाक ती भरती मोड भरलेले आकाश कशी आसता तितली नीळ जावन गेला की तिगेले तोंड कैकेयीले तशी हांगा बारीक दुख्खान नेलार न्हिदलेले तसले कैकेयी ती केल विशयांत आतां कसल कोरका म्हूण मंथर उडगास कोरून ती मंथरेक न्ही कैकेयीची मंथरेले सांगता बस जावन मंथरेल दुर्बोधने निमती तिगेले मन पाड जाला जाल्यार ती एक निर्धार येता मनांत ती सांगता कसं न्ही म्हूण म्हळ्यार एक म्हाका कसल केल्या लायज येता म्हूण म्हणलेले रितीर ती आलोचन केला आनी ती राया वचून सांग म्हूण सांगता पळय
तशी त्यावेळा म्हणतरे भारी संतोष जाला हांगी खूप पयला की आतपा आमंगल का हे आंगाबाईचे भांगर काढून उड्डयला अवंगल पुरे अस्तव्यस्त जाला दोळ्यान भुवे गांठे घालून दुसरो दीर्घ श्वासोच्छ्वास सोडून कोपिष्टी जावन बसल्या तिगेला अंगाबैरचे माळा आभरण पुरे काणू मेळ्ळेल कडेन उडोवन सोडला आंगारे आसूचे आभरण पुरे नेलारी एकडे तेकडे पुराय पळून गेला. तशी त्या वेळाक ती कसं करता ती एक चिखलाचा मंगल घालून येता आणि केस उपरे घट्टी बांधून घेऊन त्या क्रोधागारांत न्हिदले कोण राणी. त्या वेळाक हांगा महाराजो पुराय जनाक पायचे अभिषेका तयार कसं कोरका म्हणून सांगून मंत्रीक पुरोहितांक पुरे तो कसल सकड व्यवस्था केला म्हणून निमगून आणि तो अंतपुरा वता कैकेयी मेळ्ळा दिसता यो विषयो जाल्यार कैकेयी मेगेल मगा बायल तिका हांवें सांगता नवे म्हूण सांगून आणि ताका सांगला पळय प्रियार्हाम प्रियमाख्या तुम विवेशांतपुरवशी तै वशी म्हणला वशी म्हळ्यार ताका तिगेल वयरी जोर मोगू इकून येत खंय आणि ती हांवें तिका समाचार सुरवे सांगता कौसल्यक मागीर म्हूण सांगून सीदा वशी म्हळ्यार जितेंद्रिय रायो आसूं काय रायान केन्नाय त्यामुळे वशी म्हणून तागेले इंद्रियाक तो वश जाला म्हळ्यार ताकात कैकेले वयरी मोग येयला म्हूण तशी लेखूंक जाता आमी. तो अंतपुरा प्रवेश केला थंय पळयता थंय अंतपुरांतू कैकेयी ना जावन तितली चंद अंतपुर थंय ती नांची ना कैकेयी स्वर्गशी श्रृंगार केला खंय अंतलार वचून बसता तो जाल्यार थंय कैकेयी ना सुमार वेळ बसता थंय नांची ना त्या वेळाक खंय चमकली म्हूण ताका तिगेल वयरी आशी चड जतर ती थंय ना. तशी स्त्री व्यामोह म्हूण येता आमी वशी म्हूण म्हणलेले देखून तशी जाल्यार ताका दिसता इत्याक बाई हांगा ना हांव केन्ना पळय तिगेले अंतपुरायत ती राखून बसता आजी ना इते म्हणून सांगून तो लेखता कोण दशरथ जाल्यार थंय राबून कैकेयी खंय आसा म्हूण सांगून निमगिता. त्या वेळाक थंय अंतपुर रक्षाक स्त्रियांक राबयला पळय तांणी ती सांगतकी देवी म्हळ्यार कौसल्या कैकेयी देवी हांगा ना ती क्रोधागारा वचून ती दुख्ख करतरस रायाक भारी आश्चर्य जाता कसं लाबा कसं तरी दुख्ख जाल्लें कसं जाल्ली हिका म्हूण सांगून ताका हातपाय कडकड विचार सुरू जाता आनी कोपागरांत नेल्यार कसले कैकेयी न्हिदल्या बा तिका थंय दुखून एका हाडका म्हूण सांगून तो लेखता आनी जावन त्या सम्मनी एक राणीन क्रोधागारांचो नेल्यार पडचें तशें तिका कशें जाल्यार थंय दुखून आपोवन हाडका म्हूण सांगून तो लेखता. वता तो क्रोधागाराक वतन पळयता थंय सवृद्धस तरुणीं भार्या प्राणेभ्यो पिगरीसीम अपापह पापसंकल्पाम ददर्श धरणितले ताका पापसंकल्पना म्हळ्यार कसलेय ना पापा बुद्धी ना तागेल मनांदू तो ती जावन तागेले एक प्रितीची कैकेयी जाल्यार तिगे मना कसं आसा तिणें कसले पापकृत्य करूंक एक आलोचना केला कसले गोत ना ताका जाल्यार तिगेल वयर मस्त कनिकर येता ही कसं लेका बा इतली दुख्ख पावता कसले हांग घेवन न्हिदले असल पुरे कनिकर तागेले मनांतू येता. लतामीव विनिश्चिताम पतिताम देवतामीव तशी कशी कैकेयी नेल्यार पडली म्हूण सांगून सांगताची म्हळ्यार लतामीव विनिश्कृताम तशी ताका दिसता एक लता म्हळ्यार रुखाक वचून सुची वाली कुडको जावन नेल्यार पडला
इतक बा देवता मी पतिता स्वर्गादुकून एक देवती पडल्या तशी इत्याक कैकी इतली दुःखारस म्हूण सांगून थंय वता. थंय ती कशी न्हिदून आशिल्ली की नरेमिव निर्दुता तशीची च्युताम अप्सरसम यथा मालामिव परिभ्रष्टाम हरिणीमिव संयुताम. ती वयर दुखून एक किन्नर लोका दुखून किन्नरी पडल्या म्हणके स्वर्गार दुखून देवतेले म्हळ्यार देवती पडल्या वरी तशी मत्त्यार मळ्ळेलें फूल नेलार पडता पळय तशी ती दिसता. हे पुराय उपमा अलंकार म्हणून म्हणटाची. म्हळ्यार ती कसलेय नक्क जावन आशिल्ली बरी दिसतर कसल्या की अशी बेजार करता म्हूण सांगून रायू वता हळूची कैकेयी लागीं. आनी ताका दिसता इतके तरी ही कैकेयी इतलें दुख्ख करता, इतली कोप करता. विषय कसलश्च पुरो म्हूण लेकून रायो कैकेयी लागीं उल्लो चामून तिगे लागीं वता. पैत दिसा कसल जाता म्हूण म्हळेला आमी फाय पळोवया. आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता. काही नमाच्या मनसेंद्रियैर् वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरि कृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.